बरोबर आहे, हा आमचा व्यवहार आहे, पण बँकेची व्यवस्था ती नाहीये. बँकेचं मोठं मायाजाळ आहे, जे तुम्हाला मी सोनाराच्या स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जो सोनार फक्त बदलला, भारतीय रिझर्व्ह बँक आलेली आहे, बाकी काही नाहीये. जी गोष्ट आपण पैदा करू शकत नाही, ती भरू शकत नाही, म्हणून बँक कोर्टामध्ये जिंकते. जनता सरकार मोर्चाने 20 वर्ष मेहनत करून यातल्या काही आपल्यासारखे सदस्य, इथे एक चांगलं आहे, इथे अध्यक्षीय प्रणाली नाहीये, कोणी अध्यक्ष नाही, तुम्ही सगळे आता अध्यक्ष, आपणच सगळे सदस्य, आपणच कार्यकर्ते. हा एक असाच प्लॅटफॉर्म आहे की ज्याला ज्याचं लोकांसाठी भलं करण्याचं बोलायचंय त्याने इथे येऊन बोलायचं. काही नाही, लोकांचं भलं होऊ द्या. सध्या मुद्दा कर्जाचा आहे, पण कर्ज हे छोटस हत्यार आहे, कर्जाचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि आपण तेच म्हणतोय की आपण कर्ज माफी मागत नाही आहोत, चुकतं करणार आहोत, कारण माझ्या 1 रुपयाची किंमत 4800 रुपये आहे. मग का घाबरताय? फक्त ते आज तुम्ही बोलायला गेलात, आता इथून तुम्ही बोलायला गेलं तर लोक असतील, येडे म्हणतील, कारण ऐकलं नाहीये, चुकीचं नाहीये. बघा ना, क्षणभरापूर्वी तुम्ही पण नव्हतं कळलं, सोनार साहेबांनी कॅल्क्युलेशन केलं, त्यांचा तो भाग आहे म्हणून त्यांनी 777 ला धरून कॅल्क्युलेट केलं लगेच. बरोबर आहे, त्यांचा पार्ट आहे म्हणून त्यांनी केलं, आपला पार्ट नाहीये. बघा, तुम्ही शेतकरी आहात, मी पण शेतकरी, पण जिंदगीत कधी शेतात काम नाही केलंय, पण मला त्यातलं काही कळणार नाही. तुम्ही झोपेत पण सांगाल, प्रत्येकाचं काम आहे ते. मुद्दा तुम्हाला हेच सांगायचंय की आपलं जे लोन आहे, जे कर्ज आहे, त्याला क्षणभर पण घाबरायचं नाही. बँक जशी कायदेशीर कारवाई करते आपल्यावर, आपल्याकडे इतके दिवस पुरावे नव्हते, बँकेच्या विरुद्ध भांडायला कायदे नव्हते, जे आता आपल्याला कळलेले आहेत, आणि सगळी मेहनत मदत जनता सरकार मोर्चाकडनं होते, ते आपण कायदेशीर भांडायचे. आता हेही तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टीला वेळ लागणार आहे, कारण बँकेकडे जे पुरावे आहेत ते त्यांनी ज्या दिवशी लोन घेतला आपण त्या दिवसापासून गोळा करायला सुरुवात करतात. आपल्याकडनं 2-3 चेक पण घेऊन ठेवतात. बघा, लक्षात ठेवा. आता जर का तुम्हाला आत्ताच डाऊट आहे की मी भविष्यात तुमचे पैसे बुडवणार आहे, तुम्हाला कसं कळणार? म्हणून तुम्ही चेक घेताय, बरोबर ना? तसंच त्यांच्याकडे असलेले पुरावे त्यांच्याकडे सुरुवातीपासून आहेत, आपल्याला या क्षणापासून गोळा करायचे, त्याला वेळ लागणार आहे. ही लढाई खूप मोठी आहे, क्षणात संपणार नाही, की कोणी तुम्हाला मदत करायला येणार नाही, तुमची लढाई तुम्हाला लढायची. आपण फक्त एकमेकांना ग्रुपमध्ये राहायचंय, कारण ग्रुपमध्ये एक वेगळी ताकद असते. एकत्र राहण्याचं कारण ते आहे, ग्रुपमध्ये मोठी ताकद असते. ही लढाई वैयक्तिक आहे आपली, कारण यांचं कर्ज वेगळं आहे, यांचं वेगळं आहे, यांचं वेगळं आहे, माझं वेगळं आहे. माझं कर्ज कुठल्या पद्धतीचं आहे मला माहिती आहे, म्हणून मला माझ्या पद्धतीने फेस करायचे, पण कायदे सगळ्यांना एकच आहे. 1 रुपया तुम्हाला पण तोच आणि मला पण तोच आहे, कायदे सगळ्यांना एकच आहे. आपल्याला सिव्हिल कोर्ट, पुढचं कोर्ट जायचंय. पण हेही तुम्हाला सांगतो, मगाशी तुम्हाला सांगितलं की परमेश्वर भाऊंकडनं मी 10,000चा जो हिशोब केला, समजा आता परमेश्वर भाऊनी मला एक 5,000 रुपये दिले उसने. आता बघा, यांची एक बॅलन्स शीट होईल, आणि मला पैसे दिले म्हणून माझी एक बॅलन्स शीट होईल, माझ्याकडे पैसे आले म्हणून. कशी होईल? परमेश्वर भाऊंकडे 10,000 रुपये आहेत, माझ्याकडे 0. परमेश्वर भाऊने मला 5,000 रुपये दिले, माझ्याकडे 5,000 रुपये झाले. परमेश्वर भाऊंकडे 5,000 रुपये राहिले, माझ्याकडे 5,000 रुपये जमा राहिले. माझ्याकडे कमी झाले, माझ्याकडे वाढले. 4थी पर्यंत तर जमा खर्च आहे, आणि लहान पोरगा पण सांगेल. बँकांची बॅलन्स शीट अशी नाही बनत. बँकेकडे 10,000 रुपये, मला 5,000 रुपये दिले, बँकेकडे 15,000 रुपये होतात. बघा तो असेट्स व्हॅल्यू. म्हणून तुमचं लोन 3 महिने भरलं नाही का, एनपीए, नॉन परफॉर्मिंग असेट्स, नॉन एनपीए. ते एनपीए झालं तर बँकेला टेन्शन येतं, आपण खुश व्हायला पाहिजे, असं आहे ते. बँक तुमच्या मागे लागेल, बाबा एनपीए करायचंय, एनपीए होणार आहे, भर बाबा एकदाचे. एनपीए म्हणजे त्यांचा तो प्रॉफिट आहे पुरा ना, म्हणून त्यांचे 10,000तून 5,000 गेल्यावर 5,000 नाही राहत, 15,000 होतात. हे बँकेचं आहे. हेही सांगतो, आपल्याला ही लढाई लढताना तुमच्या माझ्या योगायोगाने बँकेने आधी सेटल केलं, आणि तुम्हाला वाटलं ठीक आहे बाबा, सेटल होण्यासारखी रक्कम आहे, करा. कारण या लढाईत काही पुरावे असे तुम्हाला सांगून ठेवतो आत्ताच, 20 लाखाचं सेटलमेंट बँकेने 10,000त केलेलं आहे.
सरळ सांगतो, कारण बँक कोर्टात जात नाही 99%. का? तर कोर्टात 15 वर्ष जातील आणि या 15 वर्षाचं व्याज काही त्यांना मिळणारच नाही, कारण जी रक्कम आज कोर्टात टाकले तीच कोर्ट सँक्शन करेल. तो हारला, आपण हारला किंवा ते जिंकले तर. म्हणून बँक शक्यतो कोर्टात जात नाही, बाहेर तुमच्याशी 100% सेटलमेंट करते. आणि सर का आपलं कुठलं तरी दुर्भाग्य, गेली कोर्टात तर पहिले पेढे वाटा, पहिले पेढे वाटा. बोलू ना, बोलू, त्याच्यावर पण बोलू आपण. पहिले पेढे वाटा आणि कोर्टामध्ये बँकेच्या वकिलाला म्हणजे कोर्टाकडे अर्ज करा की मी जर का यांच्याकडनं पैसे घेतले तर माझी बॅलन्स शीट असणार. स्टेटमेंट नाही म्हणत हा, बघा माझी बॅलन्स शीट म्हणतोय. माझी बॅलन्स शीट कोर्टामध्ये प्रोड्यूस करा, द्या. बँक बॅलन्स शीट देत नाही. जिंकलात तुम्ही तिथे. मग तुम्हाला बोलो पहिलेच पेढे वाटा. सेटल झालं, उत्तम. 99% तुमची सेटलमेंटला बसणार बँक. तुम्ही तुमचं गणित धरा. पण लढाई लढायची, कारण ही वैयक्तिक लढाई आहे. आपण जिंकलो, पुढची पिढी सुटणार आहे, हे सांगतोय. दुसरी गोष्ट, बँक तर कोर्टात जातच नाही. गेलेत ना, तुमची गेले ना, बिंदास राहा, बिंदास राहा. उलट तुम्ही नशीबवान आहे. बँक गेली का तुम्ही गेले. अरे म्हणजे स्टॅम्प ड्युटी पण त्याला बँकेला भरायला लागते. कसं असतं माहितीये का, तुमच्यापैकी कोणी सिव्हिल कोर्टात काय जमिनी बिमिनीची केस खेळलेली असेल त्याला कळत असेल. समजा आता आम्ही सख्खे भाऊ आहोत आणि यांच्या आमच्या जमिनीचा वाद आहे, मी यांच्या विरुद्ध कोर्टात गेलो, तर त्या जमिनीची व्हॅल्यू पकडली जाते आणि त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी पहिले कोर्ट घेतं. आता बँक जर का कोर्टात गेली, यांचा 10 लाखाचा दावा आहे, तर 10 लाखाच्या दाव्यावर पहिले बँकेला स्टॅम्प ड्युटी भरायला लागेल, मग जज ऐकणार आहे त्याचं. हे गेले तर यांना भरायला लागेल. तर बँक गेली तर नशिबान आहे ना, वाचली ना स्टॅम्प ड्युटी. सांगायचा मुद्दाच हाच आहे की बँकेला घाबरू नका. जेवढी गरज आपल्याला आहे ना, त्याच्या 100% गरज बँकिंग व्यवस्थेला आहे. कारण त्यांचा म्हणजे प्रोडक्टच पैसा आहे. तो जर का पैसा मार्केटमध्ये नाही गेला तर बँका बंद होतील. अजूनही तुम्हाला एक सांगतो, आपण ठेवीदार म्हणून 4 रुपये बँकेमध्ये ठेवले तर 96 रुपये बँक डिजिट मध्ये बनवते. हा आता 2011ला कॉइनेज ऍक्ट चेंज झाल्यापासूनची गडबड आहे. असू दे, तो कायदा आहे. आता 4 रुपये ठेवल्यावर 96 रुपये बँक हवेत बनवते. 100 रुपये झाले, त्या 100 रुपयातले 10 रुपये सिक्युरिटी ठेवते आणि 90 रुपये कर्जाच्या स्वरूपात वाटते. म्हणजे जे पैसे हवेत बनले ते हवेतच आहेत. आता हे कसं? नोटबंदी नंतर मोदी सरकारने 34 लाख करोड नोटा छापल्या, करन्सी छापल्या. 34 लाख करोड. आता 34 लाख करोडची करन्सीचे तुम्ही सोनं मॉर्गेज बघाल तर ते पण निघेल आपल्याला, ते पण आपण काढूया. 34 लाख करोड करन्सी प्रिंट झाली आणि कर्ज वाटली 156 लाख करोड. ते कसं काय गणित? त्यांच्याकडे 10,000च आहेत, मला हे 10,000च देऊ शकतात. 10,000चा 1 रुपया, माझ्याकडे 34 लाख करोड जर का नोटा छापल्या गेले तर 34 लाख करोडच लोन व्हायला पाहिजे. 156 लाख करोड म्हणजे 122 लाख करोड रुपयाच्या जमीन घर याची जप्ती 100%. म्हणजे कुठूनही यांना हे काळा बाजार करायचा आहे. आता मी तुम्हाला मगाशी म्हणालो की बँका या सर्व प्रायव्हेट आहेत. ते उदाहरण सांगतो. सरकारी नाही, सहकारी, कॉपरेटिव्ह, कारण त्याचे आपण शेअर होल्डर असतो म्हणून बोलतोय. त्या बँकांची स्वतःची एक प्रॉपर्टी असते, ती साका स्वतःची, भाड्याची नसेल स्वतःची. बाकी सरकारी म्हणजे नॅशनलाइज आणि प्रायव्हेट या ICI, HDFC, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, सरकारी बँका जेवढ्या तुम्ही बघाल ते बघा, त्यांची प्रॉपर्टी स्वतःची नसते, भाड्याचीच असते. का हो असं? त्या बँकेला मी 1 अरब रुपये मागितले ना ही जागा विकत घ्यायला, तर मला द्यायला तयार आहे. पण 1 लाखाचं गाळा ते विकत घेत नाही, भाड्यानेच राहत. का? इव्हन रिझर्व्ह बँकेची 50 माळ्याची जी बिल्डिंग आहे मुंबईत, ती पण भाड्याची आहे. असं का? कारण पळून जायचंय कधी ना कधी, त्यांच्या प्रॉपर्ट्या नसतात. आणि 1964-65 ला हा गडबड झाली होती, जेव्हा भारतीय या बँकांचं राष्ट्रीयकरण करायला घेतलं इंदिरा गांधींनी, तेव्हा बँका पळायच्या तयारीत होत्या.
आता बँका गेल्यावर तुम्हालाही टेन्शन येईल की कसा व्यवहार करायचा, आणि तो व्यवहार कसा करायचा ही व्यवस्था परिवर्तन हे जनता सरकार मोर्चामध्ये सांगितलं जातं. पण सगळ्यांचं टेन्शन आहे लोन, म्हणून हा लोनचा मुद्दा फक्त आज आपण घेतलेला आहे. व्यवस्था परिवर्तन नाही झाला, मी सत्ता परिवर्तन नाही म्हणत आहे. मोदीच्या जागेवर हे जरी बसले ना उद्या, तरी याला त्यांचंच ऐकायचं. जे 13 लोक अख्खं जग चालवत आहेत, त्याच्यामध्ये बिल गेट्स आहे, JP मॉर्गन आहे, रॉकफेलर हा अख्ख्या जगाचं तेल, क्रूड ऑइल हा नियंत्रणात आणतात. सद्दाम हुसेनला मारण्याचं कारण हेच आहे. सद्दाम हुसेननी नोटाने अमेरिकेचे डॉलर कॅन्सल केले, सोनं मागितलं, सोनं, म्हणून त्याला फक्त दहशतवादी जिवंत बॉम्ब कुठले आहे त्याच्याकडे असं डिक्लेअर करून कसं तरी त्याला उडवलं. गडाफीला उडवलं. नेताजी सुभाषचंद्र बोस हिटलरला पहिले भेटले, हिटलरनी पहिलं यांचं जाणलं होतं. हिटलरपेक्षा केनेडी यांचा राष्ट्रपती अमेरिकेचा, त्यांनी स्वतःच्या नोटा छापल्या, त्याला उडवलं. गडाफीला उडवलं. सुभाषचंद्र बोस आझाद हिंद नोट आणली आणि अजूनही तो कायदा चालू आहे आपल्याकडे. 7 देशांनी, जगातल्या 7 देशांनी, बर्मा, बिर्मा, जपान यांनी ती करन्सी एक्सेप्ट केली होती. या लोकांनी ती पुन्हा हे केली. 13 लोक अख्खं जग चालवत आहेत. 13 लोक आहेत, 13 फॅमिली आहेत, हे अख्खं जग चालवत आणि 500 वर्षापासून चालवत आहे. आपण फक्त यांचे मोहरे आहोत. त्या मोहरा नाही, गुलाम. 47 साली देश स्वतंत्र झाला, फक्त त्यांची आर्मी निघून गेली, मिलिटरी निघून गेली, जो जुलूम व्हायचा तो निघून गेला. पण आता जो जुलूम चालू आहे ना, आपण डायरेक्ट इनडायरेक्ट फक्त काबाड कष्ट करतोय. क्षणभर तुम्ही बघितलंय असेल, तुम्हाला लोनवाल्यांच्या समोरून फोन येतात की लोन घ्या. आपल्याला काय वाटतं, मार्केटमध्ये माझी प्रेस्टीज वाढली. एक 10, 15, 20 वर्षापूर्वी लोन घेणं ही प्रेस्टीज होती. म्हणजे वेगळ्या माणसाला लोन भेटायचा, आपल्याला लोन हा शब्दच माहिती नव्हता, काबाड कष्टच करायचे. आता लोन घ्या म्हणून समोरून फोन करतात, छोटंसं लोन देतात, 1000 रुपयाचा मोबाईल, 10,000चा मोबाईल, मग क्रेडिट स्कोर वाढला 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 आणि त्या मायाजाळमध्ये अडकवतात. कुठूनही त्यांना गुलाम करायचंय, कुठूनही तुमच्या जागा, घरं जप्त करायचे. यांची आज 3 एकर जागा आहे, त्याची किंमत समजा 3 लाख रुपये आहे, यांची जप्ती आली. मी गावातला जरा थोडा मोठा माणूस आहे, मला कळलं 3 लाखाची जागा मला 2 लाखात मिळते, मी 2 लाखात ती बँकेकडनं घेतलं, हा माणूस बर्बाद झाला. कधीतरी माझ्यावर वेळ येणार आहे, 140 करोड जनतेमध्ये मी पण आहे, मी जाणार आहे, माझ्याकडनं घेणारा जाणार आहे. असं करता करता गुगलवर टाका, बिल गेट्सची जागा अमेरिकेमध्ये 3.25 लाख एकर आहे. जो बिल गेट्स IT इंडस्ट्रीजचा बादशाह आहे, मायक्रोसॉफ्टचा, मग त्याला जमिनी काय करायचे का, तर जमीन, सोनं आणि पशुधन हेच खरं धन आहे, हे त्या लोकांनी जाणलंय. आणि आपण फक्त 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 इनडायरेक्ट डायरेक्ट गुलामीच करतोय. आपण त्या नोटेच्या मागे लागलोय जी खोटी आहे, बाकी काही नाही आहे. ठीक आहे, बोलायला खूप काही आहे. आपण 2 दिवसाचं जे प्रशिक्षण होणार आहे ना, त्यात खूप काही समजू. 2 दिवसाचं जे ट्रेनिंग होणार आहे, आपण दिवाळी नंतर 19 तारखेचं आल्यानंतर त्या लोकांची पण डेट मिळाली पाहिजे. खूप सांगतील, हिंदीमध्ये सांगतील, काही टेन्शन घेऊ नका. आपण एकत्र आहोत, मराठी ट्रान्सलेट करू, पण समजून घ्या. ठीक आहे. आवेदन, हा, आता सप्टेंबरची 30 तारीख 2000 रुपयाची नोट बंदी झाली म्हणून तुम्हाला कळलं असेल. नोट काय बंद झालेली नाहीये, तसं काय प्रॉब्लेम नाहीये. पण आपले लोक पण जरा चाणाक्ष, म्हणजे चाणक्य नीतीचे. त्यांनी काय सांगितलं सगळ्यांना, तुम्हालाही सांगून ठेवतोय, तुमच्याकडे जर का कोणाकडे 2000ची नोट असेल तर तिची एक कलर झेरॉक्स काढा आणि जी ओरिजिनल नोट आहे कपाटात सांभाळून ठेवा. त्या कलर झेरॉक्स बरोबर एक तुम्हाला ऍप्लिकेशन आवेदन देतो, तो अर्ज भरा, तुमच्या लोकल बँकेला द्या, तुमचा अकाउंट नंबर टाकून, की तुम्ही ही 2000ची नोट बंद करताय, केली आहे, काय आहे, पण माझ्या 2000ची व्हॅल्यू 777 मिलीग्रॅम सोनं गुणिले 2000 रुपये, 1554 ग्रॅम सोनं, म्हणजे 1.5 किलो सोनं आहे, ती मला द्या. टाइमपास करा, झोप उडवा यांची, झोप उडवा. तुम्हाला जसा त्रास देत आहेत ना, टाका ना. 2000 नाही, 500च्या 4 नोटा टाका, 500च्या 4 नोटा. 2000 नाही आहेत ना, 500च्या 4 नोटा घ्या, पण थोडा यांना त्रास द्या. त्यांना कळलं पाहिजे की तुला काहीतरी कळलंय. बघा, तुम्ही बँक मॅनेजरला विचारणार, त्याला माहिती नाहीये.
आता इथे बँकवाले असते तर बरं झालं असतं, विचार तर केला असता, त्याच्यावर शोधलं तर असतं. मी जे बोलतोय ते माहिती नाहीये, पण शोधा, तुम्ही शोधा, माझ्यापेक्षा जास्त मिळेल आणि चांगलं आहे ते, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, तर आपण ही फाईट करू शकू. नाहीतर आपण टोटली असे स्तंभ झालेलो आहोत. आणि ते षडयंत्र आहे हे आपल्याला करण्याचं, हे तुम्हाला 2 दिवसाच्या आत कळेल. मी तुम्हाला एका दिवसात नाही समजू शकत. एक दिवस पण याला कमी आहे. आमचं 3 दिवसाचं प्रशिक्षण आहे खरं, पण 3 दिवस जरा प्रॉब्लेम होतो म्हणून 2 दिवसावर आणलं. ते मुंबईत बसवलं म्हणून. मुंबईचे लोक तुम्ही फक्त ते गुलाम आहेत, म्हणजे तुम्ही खूप सुखी लोक आहात, आम्ही संपलेलो. खरं सांगतो, मुंबईत आता आमचं माझं जागा जमीन सगळं मुंबईत आहे, माझं गावच ठाण आहे, ओरिजिनल माझी जमीन आहे. काही फायदा नाहीये. काय सांगा ना, तुम्हाला जे इथे श्वास घ्यायला बघा आणि तिथे बघा, घड्याळ्याच्या काट्यावर धावतोय आम्ही तिथे, बाकी काही नाहीये. बस नोटेच्या माग, जी नोट खोटी आहे, खरंच सांगतो. हे बघा, बँकेला यांनी आवेदन लावलेलं, कोणी कोणी सॉरी, अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे. आणि बँकेने अविनाश आदिनाथ गैरीनाथ बाळू रितोंड यांनी लावलं होतं, रितोंड साहेबांनी. आणि बँकेने त्यांना काय सांगितलं की 2000ची ती 30/9/2023 मुदत संपलेली आहे. आता यांनी जर का अजून ऍक्शन घेतली ना, तर मॅनेजर गेला, मला गॅझेट दाखव, कळलं का? नोट बंद झालेली आहे असं मला दाखव. घेणार आहेत ते, बस फिरले पाहिजे. बरोबर आहे, परफेक्ट आहे, परफेक्ट आहे, म्हणून फॅमिली फिरते. सुरुवात होईल बघा, ही आपली आता सुरुवात आहे, पण 5 महिने 6 महिने 8 महिने वर्ष कुठली तरी एक केस होईल बघा. 99% केस तुमच्या सेटलच होणार आहेत, हे तुम्हाला मी आधीच सांगून ठेवतो. तुम्ही नाही ना केल्या तरी तो जज पण सांगणार आहे बँकेला की तुमच्या मानेशी येणार आहे, आणि मी ऑर्डर केली तर अख्ख्या भारताला लागू होते ती. अपिलात जाऊ तर नंतरचा भाग आहे बघा. इथं मी जिंकलो तर बँक गपना बसली आणि अपिलात गेली, मी अपिलात फाईट केला, तर माझी शक्ती असेल तिथपर्यंत मी दाबीन. नाही, आता लिगल टेंडर नाहीये, ही 90% दागे सोनं गेल्यासारखं आहे ते, असं झालंय. ही लिगल टेंडर नाहीये, ती लिगल टेंडर आहे, लक्षात घ्या. कलर झेरॉक्स काढा आणि ओरिजिनल नोटा जपून ठेवा, आणि त्या झेरॉक्स, तिचे अकाउंट नोट नंबर हे सगळं टाकून बँकेला द्या तुम्ही लेटर. बघा ना एक करून, त्याला एक येतो, एक तर म्हणेल तुम्ही पागल आहे, आलेलं येड आहे, असं कुठे होतं. तुम्ही अर्ज तर घेऊन ठेवा बाबा माझा, पुढे बघू. हा पुरावा आहे, हा आपल्याला पुढे कोर्टात लागणार आहे. बर, एक मिनिट, एका मिनिटात संपवतो. आता 2 गोष्टी बँक असतात. बँकेकडे एक हत्यार आहे, सिबिल. हे ब्रह्मास्त्र आहे बँकेकडे, सिबिल. तुम्हाला सिबिलच्या नावावर घाबरतात. आपण आता सिबिलवर पहिले नको जाऊया, दुसऱ्यांदा जाऊया. दुसरा एक हत्यार आहे. 2002 एक कायदा आला, सरफेसी ऍक्ट. त्या ऍक्ट मध्ये बँक DRT म्हणजे डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल, ट्रिब्युनल म्हणजे न्यायाधिकरण, आणि कोर्ट म्हणजे न्यायालय. न्यायालय आणि न्यायाधिकरणात 2 फरक आहेत. न्यायाधिकरण हे नियमावर चालतं आणि कोर्ट कायद्यावर चालतं. जे कायदे आहेत त्याच्यावर कोर्ट चालतं. आणि आता समजा यांची बँक आहे पंजाब नॅशनल बँक, यांच्या बँकेकडनं मी लोन घेतलंय, तर पंजाब नॅशनल बँकेचे जे नियम आहेत त्या नियमाच्या ह्याच्यात ते न्यायाधिकरण चालतं. 2002 मध्ये ही एक परवानगी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टरला दिलेली आहे, DM ला. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जो एक्झिक्युटिव्ह आहे, ज्युडिशियल नाहीये. ट्रिब्युनल ही अर्धन्यायिक आहे, अर्धन्यायिक, पूर्ण न्यायिक नाहीये. कोर्ट पूर्ण न्यायिक आहे. मग ते साधं आपलं तालुक्याचा कोर्ट असो, जिल्ह्याचा असो, सुप्रीम कोर्ट असो, कोर्ट बोललं की पूर्ण न्यायिक. या 2 गोष्टी लक्षात ठेवा. ही ताळीबिळी लावले, जप्ती केली ना. आता मी तुम्हाला कायद्याने बोलतोय, काल एक असे देवदूतच म्हणेन त्यांना माझ्या भाषेत, साधा माणूस आहे तुमच्या मायासारखा, त्या माणसाने 300 लोकांची लावलेली ताळी एकट्यानेच तोडलेत आणि लोकांना घरात घुसवले. संजय वाली म्हणून नाव आहे, कोल्हापूरला, इचलकरंजी. त्यांनी यांचं समजा लावलं, यांचं लावलंय, माणूस टेन्शन मध्ये असतो, फॅमिली असते, इज्जत जाते वगैरे, टाळं लावून दिलं.
तोडलं. अशी केस असेल, घाबरू नका. एक गुन्हा होईल तुमच्यावर, FIR होऊ शकते. शक्यतो बँक करणार नाही, शक्यतो करणार नाही. केली नाही केली तर नशीबवान आहे तुम्ही, तेही सांगतो तुम्हाला, समजून सांगतो. FIR होईल 448 IPC 448 गुन्हा दाखल होईल तुमच्यावर. तुम्ही एकटे असाल तर एकटे, दुसरा असेल तर 34, अजून 2 कायदे टाकतील 183. एखाद्या नेत्याने तुम्हाला आयडिया दिली तर चालू होईल ते, हा गुन्हा दाखल होईल. आता बघा, हा गुन्हा दाखल झाला होऊ दे, त्याला जागेवर जामीन आहे, म्हणजे खालच्या कोर्टातच जामीन आहे. अँटिसिपेटरी वगैरे घेऊ नका, पैसा खर्च करण्यासारखं काही नाही, जामीन आहे, त्याला बेलेबल ऑफन्स आहे, बेलेबल ऑफन्स आहे. हे झाल्यामुळे काय होईल, बँकेची मोठी गोची होईल. बघा, बँकेने माझ्या घराला ताळं लावलं, बँक ताळं लावून गेली, पंचनामा झाला, सगळं झालं, म्हणजे ताबा गेला बँकेकडे, बरोबर आहे, माझा ताबा गेला निघून, पंचनामा झाला, ताळं तोडलं आणि मी घरात घुसलो, ताबा परत माझ्याकडे. मी नाही घुसलो, दुसरा कोणी घुसला, केस त्याच्यावर होईल आणि ताबा त्याच्याकडे गेला. ताबा मिळवायचा अधिकार सिव्हिल कोर्टात आहे. म्हणजे बँक कुठल्या कारणाने सिव्हिल कोर्टात जाऊ द्या, हे मला तुम्हाला सांगणं आहे. ट्रिब्युनलला आपण नाही जिंकणार. आणि मूर्खासारखं DRTला तर कधीच जाऊ नका. पहिले बँकवाले तुम्हाला सांगतील DRTला तुम्हाला न्याय भेटेल, आपल्याला DRTला बँकवालेच पाठवतील आणि आपण हरणार. कारण ती नियमावर चालते, कायद्यावर चालत नाही. म्हणून बँक सिव्हिल कोर्टात कशी येईल याचा प्रयत्न करा. लगेच होणार नाही, समजा, शिका, घाई करू नका, समजूतदारीने घ्या, वेळ लागेल, विजय नक्की आहे कुठल्याही परिस्थितीत. एकदा सेटलमेंट झालं तरी विजय आहे. आता मी सिव्हिलवर येतो. सेटलमेंट झाल्यावर आपण त्या खुशीत असतो. अर्धी लोक सेटलमेंटचं लेटर पण घेत नाही, पैसे भरतात आणि निघून जातात. हा मूर्खपणा आहे. सेटलमेंटचं लेटर घेतलं, पहिले आपल्याला सिबिलला कळवायचंय. सिबिलला कळवायचंय की आमची सेटलमेंट झालेली आहे. कारण त्या सेटलमेंटमध्ये वर NDC लिहिलेलं असतं, नो ड्यूज सर्टिफिकेट. आणि त्या नो ड्यूज सर्टिफिकेटमध्ये आमची सेटलमेंट झाली. आता सेटलमेंट झाली, जर का सिबिलला कळवलं तर सिबिलला आपलं नाव खराब करायची गरजच नाहीये. आपण लोक ती तसदी घेत नाही, कारण माहिती नाहीये. माहिती नाही, बघा, चुकीचं काही नाही, बँक सांगणारच नाही. माहिती नसल्यामुळे आपण ते करत नाही. अर्धे लोक तर लेटर घेत नाही. ते लेटर न घेतल्यामुळे बँक काय करते, सेटलमेंट झालेले अमाऊंट मायनस करते आणि तिथे ते स्टॉप करते आणि सिबिलला इफेक्ट होत राहतं. त्याच्यावर व्याजाचं व्याज चढत जातं. आपल्याला भविष्यात कुठला लोन घ्यायची वेळ आली तर तो त्या दिवशी सिबिल रिपोर्ट पुढे येतो आणि तो मॅनेजर आपल्याला सांगतो नाही का, तर सिबिल रिपोर्ट. आता हा सिबिल रिपोर्ट बघितल्यानंतर तुम्ही त्या बँकेकडे सेटलमेंट लेटर मागायला जाल तर तो मॅनेजर पण चेंज झालेला असतो, ते स्टाफ पण चेंज झालेले असतात. सिबिलची वेबसाईट आहे, सिबिलची मेल आहे, सिबिलच्या वेबसाईटला आता गुगल बाबामुळे खूप काय फायदा झालाय. गुगल बाबा तुम्ही सिबिल टाकलं तर सगळं सांगतो. त्या वेबसाईटवर जायचं, अपलोड करायचं की हे माझं अकाउंट नंबर आहे, हे माझं बँक अकाउंट नंबर आहे, हे लोन अकाउंट नंबर आहे आणि हे माझं NDC आहे, नो ड्यू सर्टिफिकेट. एकदा करा, दोनदा करा, तीनदा करा, नाही ऐकलं तर सिबिलला पण नोटीस द्यायची, झोप उडते. ह्या यंत्रणा आहेत सगळ्या. कोर्टात यायला कोण मागत नाही, तुम्हाला खरंच सांगतो. तुम्ही पण घाबरतो, कोर्ट बोलल्यावर घाबरतो. कोर्ट म्हणजे काय हो? तुमच्यापैकी कोणी बॅडमिंटन खेळलंय का? बॅडमिंटन खेळले असेल, खेळलंय ना बाळा? अच्छा. टेबल टेनिस, टेबल टेनिस चला खेळले असेल नसेल. बॅडमिंटन आणि टेबल टेनिस ज्या ठिकाणी मॅचेस होतात त्याला काय म्हणतात बाळा माहितीये का? कोर्ट. कोर्ट, एक इकडं एक समोर चालू असतं, एक कोर्ट, आणि मध्ये एक ते उंचावर एक माणूस बसलेला असतो, रेफरी, बरोबर आहे. आपल्या कोर्टचं तसंच आहे, मध्ये ज्या उंचावर तिकडं वादी, इकडं प्रतिवादी, तसंच आहे कोर्ट. काय घाबरणार तर काय नाही, खेळ आहे तो, खेळ आहे. साहेबांनी एक आठवण करून दिली. ह्याही गोष्टी तुम्हाला समजवण्यासाठी सांगतो. आपल्याकडे 2 कायदे आहेत, मुख्य कायदे, जे आता आपल्या पार्लमेंटमध्ये चेंज होत आहेत. एक आहे सिव्हिल दिवाणी न्यायालय, म्हणजे CPC, सिव्हिल प्रोसिजर कोड, दिवाणी न्याय संहिता, आणि CRPC, फौजदारी न्याय संहिता. असे 2 आहेत, फौजदारी, दिवाणी, सिव्हिल आणि क्रिमिनल, हे 2च कायदे आहेत. बाकी नंतर उपकायदे भरपूर होतात त्याच्यात. आता हे 2 कायदे विरोधाभास कसे आहेत बघा, समजून घ्या.
दिवाणीमध्ये काय फायदा आहे, दिवाणीमध्ये काय नुकसान आहे, क्रिमिनलमध्ये काय फायदा आहे आणि क्रिमिनलमध्ये काय नुकसान आहे आपण गेल्यावर. आता या भाऊंनी माझा हा मोबाईल घेतला, हा माझा मोबाईल आहे, यांच्याकडे यांनी घेतला माझा, लपवला, लंपास केला आणि हे मॅटर घेऊन मी दिवाणी न्यायालयात, सिव्हिल न्यायालयामध्ये गेलो. तर न्यायालयात केस चालू असताना जेव्हा इश्यू फेम होतात, मुद्दे फेम होतात, त्याच्यावर मला पुरावा द्यावा लागतो, त्याला एव्हिडन्स म्हणतात. त्या एव्हिडन्समध्ये हा मोबाईल मी कुठून घेतला, किती रुपयाला घेतला, किती वाजता घेतला, कसे पैसे दिले, सगळं आधी मला पुरावा द्यावा लागतो. त्यातून मला जिंकावं लागतं, कारण यांचा वकील माझी क्रॉस घेणार असतो, उलट तपासणी. मग या भावांची बारी येते की बाबा याने माझा कसा चोरला. म्हणजे पहिली माझी वस्तू असून मी जर का दिवाणी न्यायालयात गेलो तर मला सिद्ध करायला लागतं की माझी कशी आहे. पण हीच वस्तू जर का मी फौजदारी न्यायालयात गेलो आणि फक्त सांगितली की या भाऊने माझा मोबाईल चोरला, तर यांना सिद्ध करायचं की हे चोर नाही आहेत, माझं काम झालं, कंप्लेनंट, फिर्यादी, मी चोरला म्हणून सांगितलं. बघा हा फरक आहे दोन्ही न्यायात. म्हणून दिवाणी न्यायालयात कधी जायचं आणि सिव्हिल न्यायालयात कधी जायचं याचं पण डोकं वापरायचं. बँक तसंच करते, आधी ती सिव्हिल मधून सगळे पुरावे हे करते आणि मग पोलीस स्टेशनला जाऊन परमिशन मागते, प्रोटेक्शन मागते तुमची जप्तीवर. आता हा पोलीस जेव्हा तुमच्याकडे येतो ना, त्याला तुम्हाला बोलायचा काही एक अधिकार नाहीये, तो फक्त लॉ अँड ऑर्डर सांभाळायला तिथे आलेला असतो. ते पण पैसे भरून. बँकेला त्यांना बोलवायला पैसे भरावे लागतात, फुकट येत नाही. तो येणार, पण जर का तुमच्याकडे काहीतरी पुरावे असतील तर तुम्ही बँकेच्या ऑफिसरला, तहसीलदारला जागेवर फाईट करून तुमची जप्ती थांबवू शकता. पुरावे मी तुम्हाला सांगितले तेच, की तुम्ही ऍक्शन घ्या काहीतरी, जे आवेदन वगैरे आपण म्हणतो, कळेल तुम्हाला नंतर. पुरावे पाहिजेत. आणि जर का नसतील तर इचलकरंजीचे बाबा आपले आहेत त्यांचा आदर्श घ्या, एक FIR होऊ शकते, आपापल्या डेअरिंगवर करा. बाकी जोडीला येतील, पण FIR मध्ये गुंतवू नका. आणि काय होतं, समजा यांच्यावर 4-5 गुन्हे आहेत, पोलीस पहिले यांना उचलणार आणि यांना उचलल्यावर आपण कमकुवत होतो, आधीचे गुन्हे आहेत म्हणून. समजून घ्या, जरा थोडं डोकं वापरा, म्हणजे सगळं ब्रेनचं काम आहे, कळणार तुम्हाला, काही कठीण नाहीये. अजून एक सांगतो, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवानने, म्हणजे मगाशी दुधाळ साहेब म्हणाले की कृष्ण भगवान पण खोटं बोलायला सांगतो. कृष्ण भगवानने अर्जुनाला स्पष्ट सांगितलेलं होतं की ज्या वेळेला धर्म आणि सत्य या दोन गोष्टीचा शेवट होईल, धर्म म्हणजे जात नाही, कर्तव्य, आणि सत्य या दोन गोष्टीचा जिथे शेवट होईल तिथे न्याय व्यवस्था जन्माला येईल, हे कृष्ण भगवाननी सांगितलेलं आहे. आता मी माझ्यासाठी काढलेलं त्याचं बोधवचन सांगतो. धर्म आणि सत्य या दोन गोष्टीचा शेवट झाला तर न्याय व्यवस्था जन्माला येणार आहे, आपल्याला कोर्टातच जायचंय. उदाहरणार्थ दादाकडनं मी 50,000 रुपये घेतलेले आहेत, आमची चांगली मैत्री आहे, आम्हाला यांनी मला विश्वासाने 50,000 रुपये दिलेले, कोणी त्याला साक्षी दुरावा नाहीये, आणि मी माझी नियत फिरली, मी खोटं बोललो आणि यांचे पैसे नाही दिले म्हणून दादा कोर्टात गेले, आणि दादा त्या कोर्टात गेल्यावर खऱ्याने लढले ना तर हरणार आहेत. कारण भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले की धर्म आणि सत्याचा शेवट झाल्यावर कोर्ट आहे. मग शेवट तुम्हाला कोर्टातच करायचं, जायचं आहे, आणि न्यायव्यवस्था करायची होती तर कोर्टाच्या बाहेर तुम्हाला खरं बोलायचं होतं, तिथे तुम्ही बोलला नाहीत आणि त्या कोर्टामध्ये येऊन खरं बोलताय, जिंकणार नाहीत. म्हणून तुम्हाला कोणी ऐकलं असेल, कोर्टात खरं चालत नाही, खोटं बोलायचंय पण पुराव्याने. खरं आहे, मी तुम्हाला परिस्थिती सांगतोय. आणि तुम्ही बिरबल, तेनालीरामन, इसाप नीती, पंचतंत्र या गोष्टी नाही आहेत, ही लोक होती, ही त्या वेळेला त्या हिशोबाने न्याय करायची. न्याय बघा, न्यायचा इंग्लिश मध्ये अर्थ होतो जस्टिस. आणि आपली जी न्याय व्यवस्था आता इंग्रजांनी आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये जस्टिस नाही मिळत, जजमेंट मिळतं. जजमेंटचा अर्थ आहे निर्णय, न्याय मिळत नाही, त्यांच्याकडनं निर्णय आणि ऑर्डर. म्हणून तिथे कृष्णदेवाला मध्ये आणा आणि डोकं वापरा, पुरावे फक्त गोळा करा, आणि तिथे खरं बोलू नका, कारण न्याय देवता आंधळी आहे, तिचं काहीच लक्ष नाहीये, तिला पुरावे बघायचे, बाकी काही दिसत नाही.
हा फरक आहे, हा समजून घ्या. ठीक आहे.